तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या कवच आणि कुंडलांना स्वतः महादेवांचा त्रिशूल, इंद्राचा वज्र आणि भगवान विष्णूंचा सुदर्शन चक्र देखील भेदू शकत नव्हते, ते शेवटी महाभारताच्या युद्धानंतर कुठे गेले? काय ते फक्त एका धातूचा तुकडा होते जे वितळून नष्ट झाले? किंवा मग आजही या पृथ्वीच्या कोणत्या तरी कोपऱ्यात, कोणत्या तरी खोल गुहेत किंवा समुद्राच्या गहराईत लपलेले आहे, आपल्या त्या नियतीची वाट पाहताय जी अजून पूर्ण व्हायची बाकी आहे? काय हे शक्य आहे की द्वापर युगाचा तो महादान कलियुगाच्या शेवटी येणाऱ्या भगवान कल्कीसाठी सुरक्षित ठेवला गेला असेल? आज आपण इतिहासाच्या त्या थरांना उघडू ज्यांवर काळाची धूळ जमलेली आहे. ही कथा फक्त एका दानवीराची नाही, तर एका अशा रक्षकाची आहे ज्याचे कवच वेळेच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या कल्कीसाठी ढाल बनणार आहे. वेळेचे चक्र मागे फिरवतो. आपण चाललो आहोत त्या काळात जेव्हा पृथ्वीवर देवता आणि मनुष्य एकत्र चालत होते. ही कथा सुरू होते एका अशा योद्ध्यापासून ज्याला सूतपुत्र म्हटले गेले, राधेय म्हटले गेले, पण प्रत्यक्षात तो सूर्याचा अंश होता, कर्ण. जेव्हा कर्णाचा जन्म झाला तेव्हा तो सामान्य शिशु नव्हता. त्याच्या शरीरावर त्वचा नव्हती, तर सुवर्णाची आभा घेऊन एक कवच होते आणि कानांमध्ये दिव्य कुंडल होते. हे कोणतेही आभूषण नव्हते, हे अमृताचे जमा झालेले रूप होते. शास्त्रानुसार जोपर्यंत हे कवच कर्णाच्या शरीरावर होते त्याला मृत्यू स्पर्शही करू शकत नव्हता. महाभारताचे युद्ध डोक्यावर होते. कौरव आणि पांडवांची सेना कुरुक्षेत्रात आमने सामने उभे राहण्यासाठी तयार होती. स्वर्गलोकात इंद्रदेवांचा सिंहासन डोलत होता. इंद्रांना माहीत होते की त्यांचा पुत्र अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, पण ते हेही जाणत होते की जोपर्यंत कर्णाकडे त्याचे कवच आहे, अर्जुनाच्या गांडीवातून निघालेला कोणताही बाण, जरी तो पशुपतास्त्र का असेना, कर्णाचे वध करू शकत नव्हता. एका पित्याचा मोह देवराजाच्या धर्मावर भारी पडला. इंद्रांनी एक योजना बनवली, एक अशी योजना जी छल होती, पण ज्याला नियतीचे नाव दिले जाणार होते. त्या रात्री सूर्यदेवांना इंद्रांच्या योजनेचा आभास झाला. ते आपल्या पुत्राच्या स्वप्नात आले. पुत्र कर्ण, सावध रहा. सूर्यदेवांच्या आवाजात एका पित्याची चिंता होती. कर्णाने स्वप्नातच हात जोडले. पिताश्री, आपण इतके चिंतित का आहात? सूर्यदेव म्हणाले, उद्या प्रातः जेव्हा तू आपल्या पूजेनंतर डोळे उघडशील तेव्हा तुझ्या दारावर एक ब्राह्मण येईल. तो साधा ब्राह्मण नसेल, तो स्वतः इंद्र असेल, जो वेश बदलून तुझ्याकडून तुझे प्राण मागायला येईल. तो तुझ्याकडून तुझे कवच आणि कुंडल मागेल. त्याला देऊ नकोस कर्ण. जर तू ते दिलेस तर तुझा मृत्यू निश्चित आहे. कर्ण हसले. त्यांच्या डोळ्यांमध्ये भय नव्हते, तर एक विचित्र शांती होती. त्यांनी म्हटले, पिताश्री, मला माहीत आहे की माझा मृत्यू माझ्या कवचाच्या जाण्याबरोबरच लिहिला जाईल, पण मी सूर्यपुत्र आहे. माझे काम प्रकाश देणे आहे, जरी त्यासाठी मला स्वतः जळावे लागले तरी. जर देवराज इंद्राला माझ्याकडून मागावे लागत आहे तर ही माझी विजय आहे की एक देवता एका मनुष्याच्या पुढे हात पसरत आहे. मी त्यांना रिकाम्या हातानं परत पाठवणार नाही. पुढील सकाळी गंगेचा किनारा सूर्याच्या लालिमीनं चमकत होता. कर्ण कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून सूर्याला जल अर्पण करत होते. जसेच ते पाण्याबाहेर आले आणि त्यांनी आपल्या ओल्या वस्त्रांना पिळले, त्यांना मागून एक आवाज ऐकू आला, भिक्षाम देही. कर्णानं वळून पाहिले. समोर एक वृद्ध ब्राह्मण उभा होता. शरीर वाकलेले, डोळ्यांमध्ये एक विचित्र चमक आणि चेहऱ्यावर एक कृत्रिम हास्य. कर्णानं त्या ब्राह्मणाला प्रणाम केला. प्रणाम ऋषीवर. अंगराज कर्ण तुमचे स्वागत करतो. मागा. आज तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. धन, संपत्ती, गायी, राज्य, माझ्या क्षमतेमध्ये जे काही आहे ते तुमचे आहे. ब्राह्मणानं कर्णाच्या डोळ्यांमध्ये पाहिले. एका क्षणासाठी इंद्रांची नजर खाली झुकली. कदाचित त्यांना स्वतःच्या लहानपणाची जाणीव झाली, पण नंतर अर्जुनाचा चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर आला. ब्राह्मण म्हणाला, हे दानवीर, मला धनदौलतीचा मोह नाही, मला तुझ्या राज्याची इच्छा नाही. मी ऐकले आहे की तू आपल्या दारातून कोणालाही निराश परत पाठवत नाहीस. काय तू मला ते देऊ शकशील जे मी मागणार आहे? वचन दे. कर्ण हसत म्हणाले, मी वचन देतो, मागा. ब्राह्मणाचा स्वर आता ठाम झाला. मला तुझ्या शरीराशी जोडलेले हे कवच आणि कानांतील हे कुंडल हवे आहेत. वातावरण एकदम शांत झाले. गंगेच्या लाटांचा आवाज देखील जणू थांबला. कर्णाचे सारथी आणि आसपास उभे लोक स्तब्ध झाले. हे मागणं मृत्यू मागण्यासारखे होते. कवच शरीरापासून वेगळे करणं, कोणतंही आभूषण काढणं नव्हते. हे आपल्या त्वचेचे शरीरापासून वेगळे करण्यासारखे होते. कर्णानं एक खोल श्वास घेतला. त्यांनी एकदा आकाशाकडे पाहिले, जिथे सूर्यदेव ढगांच्या मागे लपले होते. जणू ते आपल्या पुत्राचे हे दुःख पाहू शकत नव्हते. कर्णाने आपल्या कमरेतून एक तीक्ष्ण खंजर काढला. ऋषीवर, आपण जे मागितले आहे ते साधारण दान नाही,
पण कर्ण आपल्या शब्दावर कधीही मागे हटत नाही. कर्णाने खंजराची टोक आपल्या छातीवर ठेवली. धातूने त्वचेला कापले. रक्ताची एक लाल धारा बाहेर पडली. वेदना अकल्पनीय होती, पण कर्णाच्या चेहऱ्यावर एकही शिकन नव्हती. त्यांनी हळूहळू आपली त्वचा आणि मांस कापून त्या सुवर्ण कवचाला आपल्या शरीरापासून वेगळे करायला सुरुवात केली. प्रत्येक इंचाबरोबर वेदना वाढत गेली. रक्ताने त्यांचे संपूर्ण शरीर न्हाऊन निघाले. गंगेचे पाणी लाल होऊ लागले, पण कर्ण थांबले नाही. शेवटी त्यांनी ते पूर्ण कवच आणि नंतर आपल्या कानातील कुंडल कापून आपल्या रक्ताने माखलेल्या हातांनी त्या ब्राह्मणाकडे पुढे केले. घ्या देवराज, तुमची मनोकामना पूर्ण हो. इंद्र स्तब्ध झाले. त्यांच्या हातात ते कवच होते जे अजूनही गरम होते. कर्णाच्या रक्ताच्या उष्णतेमुळे इंद्रांचा चल जिंकला होता, पण कर्णाच्या नैतिकतेने देवराजाला पराभूत केले होते. इंद्र आपल्या खऱ्या रूपात आले. त्यांचे मस्तक लाजेने खाली झुकले होते. इंद्र म्हणाले, कर्ण, आज तू जे केले आहे ते ना कोणत्याही देवाने केले आहे आणि ना कोणताही मनुष्य करू शकतो. मी छली आहे, पण मी तुझ्या या महानतेचा ऋणी आहे. हे कवच मी घेऊन जात आहे, पण याच्या बदल्यात तुला एक शक्ती देतो, वासवी शक्ती. याचा उपयोग तू एका व्यक्तीवर करू शकशील आणि तो वार कधीही व्यर्थ जाणार नाही. कर्ण हसत ती शक्ती स्वीकारली. पण आता कथेतला तो भाग येतो जो महाभारताच्या पानांमध्ये कुठेतरी हरवला आहे. इंद्र ते कवच आणि कुंडल घेऊन स्वर्गलोकाच्या दिशेने उडाले, पण ते स्वर्गलोकात प्रवेश करू शकले नाही. कथानुसार त्या कवचावर कर्णाचे रक्त लागले होते. अशा एका व्यक्तीचे रक्त ज्याने दान देण्यात आपले सर्वस्व त्यागले होते. ते कवच इतके जड झाले की इंद्र ते सांभाळू शकत नव्हते. हा दानाचा भार होता जो छलाच्या हातांनी उचलला जाऊ शकत नव्हता. देवगुरु बृहस्पतींनी इंद्रांना थांबव. देवराज, आपण हे स्वर्गात आणू शकत नाही. हे पवित्र त्यागाचे चिन्ह आहे आणि आपण ते छलाने प्राप्त केले आहे. ते पृथ्वीवरच कुठेतरी सुरक्षित ठेवावे लागेल जोपर्यंत त्याचा योग्य अधिकारी येत नाही. तर शेवटी ते कवच कुठे गेले? इथून सुरू होते ती यात्रा जी द्वापर युगाला कलियुगाशी जोडते. जनश्रुती आणि स्थानिक मान्यतानुसार इंद्र ते कवच आणि कुंडल घेऊन भारतवर्षाच्या पूर्व किनाऱ्याकडे निघाले. त्यांनी एक असे स्थान निवडले जे सूर्यदेवाचे क्षेत्र होते, कारण शेवटी ते कवच सूर्याचाच अंश होते. ते स्थान होते कोणार्क. अशी मान्यता आहे की ओडिशाच्या कोणार्क मंदिराच्या निर्मितीच्या शेकडो वर्षापूर्वी त्या पवित्र भूमीच्या खाली इंद्रांनी ते कवच स्थापित केले होते. समुद्राच्या लाटा आणि वाळूच्या टेकड्यांच्या खाली एका गुप्त स्थळी, जिथे आजही सूर्याची पहिली किरण सर्वात आधी पडते. असे म्हटले जाते की ते कवच आजही तिथे स्पंदन करत आहे. ते धातूचे नव्हते, ते ऊर्जेचे होते. म्हणूनच त्याला गंज लागू शकत नाही, ते नष्ट होऊ शकत नाही. ते पृथ्वीच्या गर्भात समाधीत आहे. पण का? ते तिथे का ठेवले गेले? फक्त लपवण्यासाठी? नाही. नियती कधीही कोणतेही कार्य विनाकारण करत नाही. आता आपण भविष्याकडे पाहत. आपण त्या काळात जगत आहोत ज्याला कलियुग म्हटले जाते. शास्त्रांमध्ये भविष्यवाणी आहे की जेव्हा कलियुग आपल्या शिखरावर असेल, जेव्हा धर्म पूर्णपणे एका पायावर उभा असेल आणि पापाचा प्रभाव असेल, तेव्हा कली दानव आपल्या संपूर्ण शक्तीसह उभा राहील. कली कोणताही साधा असुर नसेल, तो मनाचा विकार असेल. तो तंत्रज्ञान आणि मायेचा स्वामी असेल. त्याच्याकडे अशी अस्त्रे असतील ज्यांचा सामना करण्यासाठी जुन्या विद्या पुरेशा नसतील. त्यावेळी संभल ग्रामात भगवान विष्णूंचा 10वा अवतार जन्म घे. भगवान कल्कींना कलीच्या अंधाराचा नाश करण्यासाठी प्रकाशाची आवश्यकता आणि या सृष्टीमध्ये सूर्यापेक्षा मोठा प्रकाशाचा स्रोत नाही. इथे एक खूपच रोचक दुवा जोडला जातो. भगवान परशुराम चिरंजीवी म्हणजे ते अमर आहेत. ते त्रेतायुगात होते, द्वापरात होते आणि आज कलियुगातही महेंद्रगिरी पर्वतावर तपस्येत लीन. परशुराम कर्णाचे गुरु होते. त्यांनीच कर्णाला ब्रह्मास्त्राची विद्या दिली होती आणि भविष्य पुराणानुसार परशुरामच भगवान कल्कींनाही गुरु बनले. कल्पना करा त्या क्षणाची. कलियुगाचा अंत जवळ आहे. कल्की आपल्या सेनेसह कलीच्या विशाल सेनेचा सामना करत आहे. कलीचा अंधार इतका घनदाट आहे की कल्कीच्या तलवारीची चमक देखील फिकी पडत आहे. कल्कींना संरक्षणाची आवश्यकता आहे, अशा एका कवचाची ज्याला कलीची माया भेदू शकणार नाही. तेव्हा गुरु परशुराम आपल्या अंतिम शिष्याला त्या रहस्यमय स्थळी घेऊन जात. कोणार्कची ती गुप्त गुहा किंवा कदाचित हिमालयातील ती कंद जिथे नागराज तक्षक पहारा देतात. तिथे शेकडो युगांची धूळ हटवली जाईल. परशुराम म्हणते, वत्स कल्की, हे पहा, ही ती धरोहर आहे जी मी युगांपासून सुरक्षित ठेवली होती. हे माझ्या शिष्याचे कवच आहे आणि धर्माच्या स्थापनेसाठी ते तुला धारण करावे लागेल. हे कवच सूर्याचे तेज आहे, अमृताचा अंश. याला धारण, कारण कलीच्या प्रहारा फक्त त्यागाची शक्तीच थांबवू शकते.
जसेच कल्की त्या कवचाला स्पर्श करते, ते कवच जे कर्णाच्या शरीराच्या आकाराचे होते ते भगवान कल्कींना अनुरूप. जे कवच कधी कर्णाच्या मृत्यूचे कारण बनले होते तेच कवच आता सृष्टीच्या रक्षकाचे जीवन वाच. हा काळाच्या चक्राचा एक सुंदर न्याय विचार कर. जर हे सत्य असेल तर आपण ज्या भूमीवर त्याच्या खाली कुठेतरी इतिहासात सर्वात शक्तिशाली वस्तू श्वास घेतात. ती वाट पाहत ना माझ्यासाठी ना तुमच्यासाठी, तर त्या एका रक्षकासाठी जो येणार आहे. ही कथा आपल्याला शिकवते की कोणतेही चांगले कर, कोणताही त्याग कधीही व्यर्थ जात. तो काळाच्या नदीत वाहत राहा आणि योग्य वेळ आल्यावर परत येत. कर्णाचे दान आजही जिवंत ऊर्जेच्या रूप, संरक्षणाच्या रूपात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सूर्याला पाहा तेव्हा लक्षात ठेव की त्याच्या किरणांमध्ये फक्त उष्णता नाही, तर एका पित्याचा तो आशीर्वाद देखील आहे, जो आजही आपल्या कवचाच्या रूपात पृथ्वीच्या गर्भात लपलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हीही या धर्मयुद्धात तुमची छोटीशी भूमिका निभावू इच्छिता आणि अशा दिव्य कथा तुमच्यापर्यंत पोहोचत राहाव्यात असे वाटत असेल, तर आपल्या अंगठ्याचा थोडासा कष्ट देऊन त्या लाईक बटनाला दाबा आणि सबस्क्राईब करा.